हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, जी आपली महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरतीची जी जाहिरात पब्लिश झाली होती बघा, तर यानुसार जर बघितलं आपण तर आज त्यांनी एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकामध्ये त्यांनी 2 पदभरती जे 2 पद होते तर ते रद्द केलेले आहे आणि त्यानुसार त्यांना ज्याच्यासाठी ॲप्लिकेशन केला होता त्यांची फी जी आहे ती परत मिळणार आहे. तर बघा कोणकोणते पद आहे बघू आपण. सर्वात पहिले बघा, त्यांनी बघा एक आपलं जसं 11/6/2026 ला एक जसं इम्पोर्टंट नोटीस दिली होती. या नोटीसनुसार त्यांनी बघा एक सीनियर मेकॅनिक आणि बॉयलर हे जे 2 पदे होते, तर यांचे ॲडमिट कार्ड्स हे होल्ड होल्ड केलेले होते. यांची जी एक्झाम आहे ही होल्डवर होती आणि त्यानुसार बघा त्यांनी असं सांगितलं होतं, की आपण फर्दर त्याबद्दल आपण नोटिफाय करू. तर बघा आज त्यांनी एक अपडेट दिलेली आहे. तर जनरली जर बघितलं आपण, तर या अपडेटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, सपोज जर बघितलं आपण बघा, कोणकोणते पद होते. एक होता वरिष्ठ यांत्रिक, सीनियर मेकॅनिक व बॉयलर ऑपरेटर असे 2 पदे तूर्तास स्थगित ठेवण्यात आलेली होती. असे हे 11/6/2026 चा जनरली परिपत्रक आहे. तर बघा आजची परिपत्रक काय आहे? तर आज बघा जसं आपल्याला माहिती आहे, की 27/7/2026 27 कालच्या डेटमध्ये जनरली 27/7/2026 मध्ये बघा मापसू पदभरती 2026 अद्ययावत माहिती. तर बघा मापसू पदभरती अद्ययावत माहिती यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरद्वारे 27/2/2026 रोजी शिक्षकेतर संवर्गातील पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या संदर्भात सूचित करण्यात येते, की काही प्रशासकीय तांत्रिक कारणांमुळे वरिष्ठ यांत्रिक म्हणजेच सीनियर मेकॅनिक व बॉयलर ऑपरेटर या पदांची भरती प्रक्रिया तूर्तास रद्द करण्यात येत आहे. लक्षात ठेवा रद्द झालेली आहे. कोणकोणती यांत्रिक म्हणजेच काय सीनियर मेकॅनिक व बॉयलर ऑपरेटर म्हणजेच तुमचे हे 2 पदे रद्द करण्यात येत आहे आणि या 2 पदांकरिता ज्यांनी अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यात येतील. सदर नोंद संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी घ्यावी. तर बघा जे वाट बघत होते, की याचं टाईम टेबल कधी येईल किंवा आपल्याला विचारत होते मला, की सर वरिष्ठ जे आपले वरिष्ठ यांत्रिक आहे, सीनियर मेकॅनिक किंवा बॉयलर ऑपरेटर यांची एक्झाम कधी होईल? तर बघा लक्षात घ्या, या एक्झामबद्दल त्यांनी अपडेट दिलेली आहे, की हे जे पद आहेत, हे पदच त्यांनी रद्द केलेले आहेत तूर्तास आणि ज्यांनी याच्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे, तर यांचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तर त्यांना बघा त्याबद्दल फीज जी आहे त्यांची ती परत भेटणार आहे. त्यानंतर बघा अजून जर बघितलं आपण तर एक महत्त्वाची अपडेट बघा, खूप जण विचारत आहे, की सर आता फायनल रिस्पॉन्स शीट कधी येईल किंवा सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल किंवा आपली जी मेरिट लिस्ट आहे ही कधी येईल? तर लक्षात घ्या, एक तुमच्या आता 10 ऑगस्टपर्यंत जनरली जर बघितलं आपण तर 10 ऑगस्टपर्यंत ही आपली फायनल रिस्पॉन्स शीट जी आहे ही येऊ शकते 10 ऑगस्टपर्यंत. कारण की आपण जर मागचा जो टी-सी-एसचा जे रेकॉर्ड आहे, हे जर बघितलं आपण तर जनरली एक्झाम कंडक्ट झाली, तर त्याच्या 40 दिवसाच्या आत ते काय करतात, आपल्याला मेरिट लिस्ट जनरली येत असते. जनरल मेरिट लिस्ट किंवा फायनल रिस्पॉन्स शीट. तर बघा एक आता तुमची 10 ऑगस्ट म्हणजे एका वीकमध्ये तुमची फायनल आन्सर शीट आणि जी आहे आपली मेरिट लिस्ट ही लागू शकते. तर लक्षात घ्या, फक्त सीनियर मेकॅनिक आणि बॉयलर ऑपरेटर ही 2 पदे जनरली त्यांनी रद्द केलेली आहे यांची भरती. तर हेच आहे.